ज्यांच्या सान्निध्यात संतत्वाची प्रचिती यावी अशा विभूती विरळाच जन्माला येतात. आजच्या या मायामय कलियुगात जेव्हा सांसारिक मोहांनी सर्वांना वेढले आहे, तेव्हा कठीण परिस्थितीतही संसार सांभाळत अखंड प्रभुभक्ती कशी जपावी हे ज्यांच्याकडे पाहून समजते, असे अवधूतवासी कृष्णराव पार्वती सखारामचा राजगुरे. 25 मार्च 1939 रामनवमीचा तो मंगलमय दिवस. अमरावती जिल्ह्यातील शिराळा या साध्या गावात या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बळकट नव्हती, पण संस्कारांची श्रीमंती अफाट होती. शिक्षण 6वी पर्यंतच, पण त्यानंतर सुरू झाली जीवनाची खरी शाळा. त्यांच्या मनात एक वाक्य कायमचं कोरलं गेलं: काम म्हणजे प्रतिष्ठा. घरात एक बहीण आणि 2 भाऊ. मोठे असल्यामुळे जबाबदारी आपोआप त्यांच्या खांद्यावर आली. आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले. धाकट्या भावाचं लहानपणी निधन, मधल्या भावाचं अकाली जाणं, पण ते कधी डगमगले नाहीत. ते कुटुंबाचा आधारस्तंभ बनून ठाम उभे राहिले. 1952च्या सुमारास त्यांनी अमरावती गाठली. मसानगंज परिसरात भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली आणि तिथूनच सुरू झाला एक स्वाभिमानी प्रवास. चित्रा चौकातील गुप्ता मार्केटमध्ये एका साध्या शिलाई मशीनवर राजगुरे टेलर्स या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला. फुटपाथवर बसून शिवलेला प्रत्येक कपडा हा केवळ धंदा नव्हता, तो त्यांच्या आत्मसन्मानाचा भाग होता. कामातील नीटनेटकेपणा, वेळ पाळण्याची सवय आणि स्पष्ट स्वभाव यामुळे लोकांचा विश्वास जुळत गेला. पांढरा शुभ्र शर्ट पायजमा आणि काळी टोपी हा त्यांचा साधेपणातील ठसा होता. 1962 ते 63च्या सुमारास वरुड येथील इंदुबाई कपिले यांच्यासोबत त्यांनी संसाराची नवी सुरुवात केली. संसार फुलला. ज्योती नावाची कन्या झाली. संघर्षातून स्थैर्याकडे वाटचाल सुरू झाली. पुढे मुदलियार नगरमध्ये स्वतःची जागा घेत कष्टाच्या भक्कम पायावर घर उभं राहिलं. जेव्हा इथे मुदलियार नगरला राहायला आलो त्यावेळेसपासून आमचे त्यांचे संबंध दृढ झाले. त्यांच्यावर ज्या आपत्ती आल्या त्या आपत्तीला त्यांनी इतकं कणखरपणे तोंड दिलं आणि लहान बंधू त्यांचे आकस्मिकपणे वारले. त्या बंधूंचं सर्व मुलींचं समजून घ्या, त्यांचा लग्नापर्यंतचं, त्यानंतर मुलींचं लग्नापर्यंत सर्व भूमिका त्यांनी कर्तव्य इतक्या निष्ठेने पार पाडले की आमच्या ह्या मोहल्ल्यात, मी म्हणतो ह्या आमच्या नगरातही असं व्यक्तिमत्व कुठं तुम्हाला दिसणार नाही. असे हे भाऊ काल आपल्यातून 18 फेब्रुवारी 2026ला निघून गेले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा म्हणजे मी तर त्यांना गुरुबंधूच मानतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही आमचं जीवनाचं मार्गक्रमण करत आहे. 1964 पासून त्यांच्या घरी अवधूत महाराजांच्या बोहुलीची स्थापना झाली. त्यांची श्रद्धा ही केवळ धार्मिक नव्हती, ती जीवनशैली होती. सकाळी 5 वाजता उठणं, शिस्तबद्ध दिनक्रम, पूजा करून दिवसाची सुरुवात आणि त्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणं. त्यांच्या दारी येणारा माणूस कधी रिकाम्या मनाने परत गेला नाही. जेव्हा मी या भजनामध्ये नवीन असताना आलो होतो त्यावेळेस मला अजूनही आठवते की काही कारण नसताना मी 8:30 वाजता भजनाची वेळ असताना 2 मिनिट आधी येऊन मी भाऊंना सांगून गेलो की मला भजनाला यायचं आहे, पण 10 मिनिट वेळ होईल. अचानक मी यशोदानगर चौकात गेलो. भरधाव गाडीनं मला उडवून दिलं. कितीतरी लांब जाऊन पडलो आणि अशा पिरियडमध्ये जसे भाऊ धावून आल्यासारखे मला दोन्ही हाताने पकडलं आणि ज्यावेळेस मग मी भाऊंना सांगायला लागलो तर त्यावेळेस त्यांनी एक गजर म्हणायला लावला होता मला. त्या गजराचं रूपांतर एक वेगळ्या रूपानं केलं होतं: जिस दिन कृष्णाजी तेरा दर्शन होगा उस दिन मेरा जीवन सफल होगा. होगा हा शब्द तिथं आला होता. आता तो शब्द मी बदलवला: जिस दिन कृष्णाजी तेरा दर्शन हुआ उस दिन मेरा जीवन सफल हुआ. त्यांचे जे सदैव आशीर्वाद होते आणि पंचतत्वाच्या बाबतीत नेहमी बोलायचे की पंचतत्व म्हणजे नेमकं काय, मनुष्य जीवन म्हणजे काय, आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, सांसारिक जीवन म्हणजे काय, या सर्व विषयावर त्यांनी प्रकाश टाकला होता. त्यांनी कधी मोठेपणा मिरवला नाही,
पण त्यांचा शब्द म्हणजे एक वचन. एकदा हो म्हटलं की ते पूर्ण करायचंच, हीच त्यांची ओळख. त्यांनी नाती जपली, रक्ताच्या पलीकडचीही. सावंग्याच्या विठुरायाला माझा लवलाई मुजरा. आज अवधूतवासी झालेले कृष्णरावजी राजगुरे नात्याने जरी माझे मामा असले तर मित्रासारखं त्यांनी मला प्रेम दिलं आणि हे प्रेम मी आयुष्यभर विसरू शकत नाही. की आज त्यांनी अवधूत नामाचा मला जो ध्यास त्यांनी दिला, त्यांच्या जीवनात त्यांनी प्रत्येक वेळी नामस्मरण आणि अवधूत नामाचा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचावा. जसं अवधूत नामामध्ये एक ओवी म्हटलेली आहे, दिवस आला हो आला, त्यामध्ये एक चरण आहे, वेळोवेळा करे सुमरण अगाध गुण देईल त्याला हो त्याला. अशा प्रकारे त्यांनी वेळोवेळा आपली भक्ती करून त्या ओवीमध्ये त्यांचं जे भक्ती आहे त्याची पण वर्णन आल्यासारखं भासत आहे. त्यांनी जी भक्ती केली त्यांच्या आयुष्यात ती अहर्निश होती. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपण जन्माला आल्यापासून तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं हृदयाचे स्पंदन आणि आपल्या फुफ्फुसाचा श्वास हा सुरू असतो, त्याप्रमाणे त्यांची भक्ती पण निरंतर सुरू होती. आणि ह्या भक्तीचा जो ठेवा त्यांनी दिला हा अखंड सुरू राहावा अशी त्यांनी आशा पण व्यक्त केली. आदल्याच दिवशी त्यांनी देह त्यागण्यापूर्वी मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारीला अमावस्येला चंदनउटी या जिथं हे स्थान आहे त्यांच्या कुटुंबामध्ये जिथं स्थापना झालेली आहे, ही चतुर्पती पंथातील प्रभुजी चतुर सावंगा विठोबा यांनी या घरात अकस्मात 1963 मध्ये स्थापना केली. आणि तेव्हापासून आजतागायत 63 ते 65 वर्षाचा कालावधी माझ्या माहितीप्रमाणे झाला. माझं बालपण बरंचसं त्यांच्या सहवासात गेलं आणि मला त्यांच्यापासून कणभर जरी त्यांनी या विषयाकडे वळवलं, त्याबद्दल मी अवधूतवासी झालेल्या मामांना आदरांजली वाहतो. व या आयुष्यात असं भाग्य मला त्यांच्या सान्निध्यात राहून लाभलं, त्याबद्दल ईश्वराचे खूप खूप आभार. मोठेपण पदात नसतं, ते स्वभावात असतं. संपत्ती जमवणं सोपं असतं, पण विश्वास कमावणं कठीण असतं. आणि त्यांनी तो विश्वास कमावला. त्यांनी मला लहान मोठ्या भावाप्रमाणे प्रेम दिलं आणि मीच यांच्याच घरी गेल्या 20 वर्षापासून सतत भजन करत आहे. खरोखरच कलयुगामध्ये राम जर पाहायचा असेल तर मी त्यांना राम म्हणून बघितलं आहे. आणि त्यांच्या या स्वर्गवासीमुळे जी गुणी भासून राहिली आम्हाला नेहमीच भासत राहील. त्यांना चतुर्पती नामाच्या ओव्या, गणस्मरण, आरत्या यांचा पाठा होता. अनेक देवभक्तांना त्यांनी मानाचं स्थान दिलं. बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 तो दिवस काळजाला पिळवटून टाकणारा होता. देहाने ते आपल्यातून दूर गेले, पण खरंच गेले का? त्यांची शिस्त अजून घरात आहे, त्यांची शिकवण अजून प्रत्येकाच्या वागण्यात आहे. त्यांचं जे प्रेम आम्हाला भरभरून मिळालं संपूर्ण भजन मंडळाला, तर ते मातृप्रेम, भ्रातृप्रेम, सर्व प्रकारचं प्रेम आम्हाला मिळालं. आणि असे आमचे भाऊ, त्यांची जे पोकळी या भजन मंडळामध्ये निर्माण झाली ती कधी न भरून निघणारी आहे. पारुमायेच्या पुता, सखारामाच्या सुता, कृष्णराव अवधूता, तुम्ही भक्तीचा सागर, आम्ही आहो बिंदू रूपा. भाऊ या नात्यानं की ते आमचे डिवाईन ब्रदरच आहे, दैवी भाऊ आहे. आणि असे दैवी भाऊ मिळणं हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांची श्रद्धा अजून त्या बोहलीत दररोज उजळते आहे. त्यांचा शब्द अजूनही कानात घुमतो आहे. आज आपण त्यांची आठवण करताना दुःखाने नव्हे तर कृतज्ञतेने मस्तक झुकवतो. कारण आपल्याला असा माणूस जवळून पाहायला मिळाला, हेच आपल्या आयुष्याचं भाग्य. अशा या आनंदमूर्ती, अवधूतवासी कृष्णराव पार्वती सखारामसा राजगुरे यांना विनम्र श्रद्धांजली.
माझ्या गुरूंनी मला अशी साथ दिली की माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. आणि त्यात माझ्या मुलांच्या शिक्षणात, मुलींच्या लग्नात, व्यावसायिक काही काम करताना त्यात मला खूप मोठा मदतीचा हात दिला. असा माणूस भेटणे आजच्या जगात फार कठीण आहे. प्रेम करणारे खूप पाहिले आपण. निष्काम प्रेम करणारे माणसं या जगात फार कमी असतात. 40 ते 42 वर्षाच्या प्रवासात आमचं प्रेम हे कधीच कमी झालेलं नाही. उलट ते अगदी वाढत गेलं. प्रेम वाढवण्यामागे त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या मित्रांनी मला खूप काही प्रेम दिलं. त्यांच्या नगरातील लोकांनीही त्या प्रेमात माझ्या भर घातली. हे माझं भाग्य समजतो.